हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आम्ही शिर्डीला पोहोचलो आहे. तर आता आम्ही आहोत शिर्डीलाच आणि आता रेडी वगैरे होतो आहे. मी रेडी झाली आहे, फक्त केस बांधायचे. त्रिशा तर फुल रेडी झाली आहे आणि मम्मी रेडी होते, नितीश पण रेडी झाला आहे. तर आता आम्ही थोड्या वेळानंतर निघणार दर्शनासाठी, कारण इकडे पण सांगितलं खूप टाईम लागेल दर्शनासाठी. मग आता बघूया कसं कसं होतं आहे ते, तुम्हाला आम्ही दाखवणारच आणि बाकी व्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. तर काही आता पूर्ण रेडी झाले आहे आणि मी कॉफीसुद्धा बनवली. इकडे ते सॅचेट्स होते कॉफीचे, दूध पावडर, मिल्क पावडरचे आणि शुगरचे. मग त्याच्याने कॉफी बनवली आणि पिऊन पण झाली, मला भेटलीच नाही पियायला. मग आता आम्ही इकडून निघतो, सगळं आता म्हणजे भरभर भरतोय आणि मग इकडून आम्ही निघतो. गाड्यात गाडीमध्ये बॅगी ठेवू, बॅग्स ठेवू आणि बॅग्स ठेवल्यानंतर असं चालत आम्ही जाणार, कारण इकडेच म्हणजे 10-15 मिनिटावरती आहे. तर मग गाडी इकडेच ठेवणार आहोत आणि मग चालत जाणार आहोत. आणि बाबा बोलल्यात बघू 4 तास लागतील असं सांगितलं लाईनीत. आता बघूया किती तास लागतो, किती टाइम लागतो ते. मग आपण भेटूया आता नंतरलाच, ओके. तर गाईज आता बॅग्स आम्ही ठेवल्यात गाडीत आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी आणि 9:45 वाजल्यात. बघू आता किती टाइम लागतो दर्शनासाठी, मी तुम्हाला नंतरच सांगेन. तर गाईज आता पाया पडून झालं आमचं आणि इकडून पेरूसुद्धा घेतले. तर आता आम्ही चाललो फोटोशूट करायला. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून तुम्हाला नाही दाखवलं. तर आम्ही 10 वाजता गेलो होतो, 1 वाजता झाला परफेक्ट आमचं दर्शन. आता आम्ही चाललो इकडे फोटो काढायला. चला आता आपण तिथे फोटो काढायला जाऊया. लिंबू पाणी घेतलंय प्यायला, इथं झालं याला सोडा घेतला. हा ठीक आहे, लिंबू सोडा घेतलाय. माझं एकटीचंच राहिलंय आणि निधीचं राहिलंय. इकडे अजून थोडी शॉपिंग होते आहे. मम्मीची शॉपिंग कधी संपणार नाही. आम्हाला रुपनानेसं भेटलं. माझ्या मम्मीची शॉपिंग कधीच संपत नाही. तर काहीच मी पण एक गॉगल घेतलाय आणि आता आम्ही चाललो पप्पांना शोधायला. तर गाईज इकडे आता पण फोटो शूटिंग झाली पब्लिक बघा. तर गाईज आम्ही आता रिक्षात बसलोय, कारण आता आम्ही चाललोय जेवायला प्रसादालयमध्ये म्हणून. 10,000 रुपये सीट आहे, मग बसलो आम्ही आता रिक्षात आणि रिक्षाने आता आम्ही तिकडे चाललो. मग आपण तिकडेच नंतरला. तर गाईज आता आम्ही जेवणाच्या लाईनीत उभे आहोत जेवायसाठी आणि पब्लिक बघा केवढा आहे. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय फायनली आणि एवढा पब्लिक आहे ना, तुम्हाला दाखवतो. मी माझा आवाज नसेल येत कारण खूप गोंगाट आहे इकडे. तर गाईज मेन्यूमध्ये हे आहे. आता जेवण भेटेल. गाईज आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही इकडे गेलेलो शिवसृष्टी म्हणजे एक्झिबिशन होतं इकडे, जिकडे तलवार वगैरे ठेवल्यात महाराजांचे, म्हणजे फायटिंगचे वगैरेचे, तोफ वगैरे, गोला वगैरे ठेवला तर ते बघायसाठी. बट तिकडे कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी शूट नाही केलं. तर भारी वाटलं तिकडे जाऊन. आणि आता आम्ही घरी जायला निघतोय, मग आपण नंतरला रस्त्यात भेटतो. आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आम्ही घरी जायला निघालोय. आणि अंगठी घेते, तो जे घेईल ना ते दाखवायलाच पाहिजे, सर्वांना शो ऑफ करायलाच पाहिजे त्या गोष्टीचं. तर आता आम्ही चाललोय घरी आणि आता आम्हाला लागणार आहे समृद्धी हायवे. आता म्हणजे थोडा अजून टाइम आहे, तर आम्हाला समृद्धी हायवे लागणार आहे. बाकी आमचं जेवण वगैरे सगळं झालं, जेवण वगैरे. आता बघूया कुठे कसं, आता कुठे थांबायचं नाही असं, पण डायरेक्ट घरी, मग आपण नंतरलाच भेटूया. तर गाईज आम्ही आता समृद्धी हायवेवर पोहोचलोय आणि एवढा जोराचा पाऊस आहे ना, तर समोरचं काहीच दिसत नाही. तुम्हाला दाखवते समोरचं, तुम्ही बघू शकता, म्हणजे लिटरली काहीच दिसत नाहीये. गाईज आता आम्ही टनलमध्ये एंट्री केलंय, जो की 5 to 6 किलोमीटर मोठा टनल आहे आणि हा समृद्धी हायवेचा सर्वात मोठा टनल आहे. जसा अटल टनल आहे तसा हा टनल आहे. गाईज फायनली आम्ही काल्लेरला पोचलोय आणि आता मी इथे जेवायला बसलो आणि आता आम्ही इकडे जेवायला बसलोय रोगन स्पाइसमध्ये. आता ऑर्डर देतो आणि मी जेवण आल्यानंतर सांगतो काय आहे मागितलं. तर चिकन 65 मागितलंय. टाइमपास खाऊन झाला आणि ही बघा ही सूप पिते आणि इथे पण. तर गाईज अजून मेन कोर्स यायचा बाकी आहे. तर गाईज जेवायला पॉपचँग राईस आणि चॉपर राईस होतं. आता जेवण वाढून झालेलं आहे, मग आता आपण जेवतो आणि मग नंतरला भेटतो. जाता जाता आईस्क्रीम पण खाल्ली. तर चला गाईज आता ब्लॉग मी इकडेच एंड करते. घरी पोचल्याने अवतार बघू शकता किती बेकार झाला आहे. तर ब्लॉग आता मी इकडेच एंड करते. तुम्ही बघितलं कशी गेली आमची जर्नी ते.
आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. मग भेटूयात आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर जुने ब्लॉग्स नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघून या. आणि या व्हिडिओला लाईक न केल्याशिवाय जाऊ नका, म्हणजे करूनच जावा. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मग आता ब्लॉग येईल जेव्हा यायचं असेल तेव्हा. ठीक आहे. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.